श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींचे सेवेत रममान असाल. उद्या आहे 6 मे 2024 रोजी स्वामींची पुण्यतिथी. तर स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी आपण स्वामींना 3 फुले अर्पण करायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा असेल त्याच्यासाठी आपल्याला नवस बोलायचे. तर स्वामींना नवस बोलताना झेंडूची 3 फुले पिवळी घ्यायची आहेत. जर झेंडूची 3 पिवळी फुले आपल्याला नाही मिळाली तर गुलाबाची 3 पिवळी फुले किंवा लाल गुलाबाची फुले घेऊ शकता. हीच फुले जास्त महत्त्वाची आहेत. आणि आपल्याला जर नाहीच मिळाली तर आपण पिवळी शेवंतीची फुले पण घेऊ शकतो. तर स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी ज्या महिलांना बरेच वर्ष झालं मूलबाळ नाही किंवा ज्यांना मुली आहेत मुलगा नाही किंवा ज्यांना मुलगी पाहिजे, ज्यांना आई होण्याचं सौभाग्य मिळत नाही, अशांसाठी उद्या आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. तर आपण उद्या स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी सकाळी लवकर उठून आपली पूजा अर्चा वगैरे आटोपून 3 पिवळी फुले आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि स्वामी महाराजांना डोळे मिटून आपल्याला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे किंवा आपल्याला कोणतंही संतान चालेल, ज्यांना आई होण्याचं सौभाग्य मिळत नाही अशांसाठी आपण अशा स्त्रियांनी नवस बोलायचं आहे की हे गुरुदत्ता श्री स्वामी समर्थ महाराज, मला इतरांप्रमाणे आई होण्याचं सौभाग्य मिळू द्या. तुमची पुढची पुण्यतिथी येईपर्यंत मला हे भाग्य माझ्या पदरात मिळू द्या. आपल्या यथाशक्ती आपण स्वामी महाराजांना काही दान देऊ शकतो ते आपण तिथे बोलायचं आहे आणि डोळे उघडून आपण ती 3 फुले स्वामी चरणी, दत्तगुरू महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहेत आणि आपली मनातील इच्छा बोलून दाखवून स्वामींना नमस्कार करायचा आहे. अगदी श्रद्धेने आणि मनोभावाने केलेला हा उपाय आपल्याला त्वरित फलदायी झालेला आपल्याला दिसून येईल. तर असे स्वामी महाराजांना साकडं घालायचं, नवस बोलायचा हा स्वामी पुण्यतिथी दिवशी फुलांचा हा 3 उपाय नक्की करून बघा. आपल्याला काय अनुभव येतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.